ॲडव्होकेट सुरेश काळे, भाजपचा तालुका उपाध्यक्ष. सर्वप्रथम बोलता महाराष्ट्राचे मी मनस्वी आभार मानतो. तसेच आदरणीय नामदार माजी मंत्री मान्य बबनरावजी लोणीकर साहेब यांचे या आपल्या बाईटद्वारे मी सर्व समाजाकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचे कारण असे आहे की ज्या लोकांच्या 3-3, 4-4 पिढ्या या मातीत गेल्या आणि त्यांना इथलच्या भूमिपुत्रांना जर तुम्ही काबीज म्हणून जर घोषित करत असाल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट होती. तीच बाब आम्ही आदरणीय लोणीकर साहेबांना लक्षात आणून दिली आणि याचा सर्वस्वी पाठपुरावा आदरणीय लोणीकर साहेबांनी घेतला. त्याच अनुषंगाने त्यांनी 2 ते 3 वेळेस जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे SDM साहेब, त्याचप्रमाणे CO साहेब यांच्याशी मीटिंग लावून यांचा काय प्रश्न आहे, काबीजचा नेमकं कशात अडकलेले, कशासाठी आहे, या सर्व गोष्टीचे एक चाचपणी केली, त्याच्या मुळाशी गेले आणि हा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मार्गी लावला. जो प्रश्न याच्या अगोदर ज्यांनी नगर परिषदेवर सत्ता भोगलेली आहे ते सुद्धा मार्गी लावू शकत होते, परंतु मुद्दामून जाणून बुजून मताचे आणि जातीत विभागण्याचे आणि जे गोरगरीब आदिवासी आहेत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ भेटू नये हे राजकारण, हे सूडबुद्धीचं राजकारण डोक्यात ठेवून ज्याप्रमाणे त्यांनी सत्ता खेळली, कारण की हे होऊ शकत होतं परंतु त्यांना करायचं नव्हतं. त्याचं कारण असं होतं की जो पंतप्रधान आवास योजनेचा जो GR आहे तो GR म्हणतो की जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर त्या जागा तुमच्या नावे असल्या पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या नावे जागा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही जमिनीचा किंवा कुठल्याही ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ भेटणार नाही. परंतु आदरणीय लोणीकर साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. मी व आमच्या सहकारी मित्र सावताजी काळे आम्ही आदरणीय लोणीकर साहेबांना ही गोष्ट लक्षात आणून देणे आणि लोणीकर साहेबांनी एक जातीचा आणि पोटातला जे गोरगरीब होतकरू जे इथलचे भूमिपुत्र आहेत यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोत्तरी ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि आज रोजी पाहत आहे की नगर परिषदेमध्ये 2011 पूर्वीचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, जसं घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, तिथलचं आधार कार्ड, ह्या अशा प्रकारचे ज्यांचे पुरावे असतील, नगर परिषदेने एक फॉर्म क्रिएट केला. ते फॉर्म पूर्ण भरून हे त्याला डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि त्याच्यावर लवकरच जिल्हाधिकारी माननीय SDM साहेब आणि CO यांची मीटिंग होऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल आणि या तात्काळ मार्गी लागल्यानंतर इथलचे आदिवासी, तुम्ही इथलच्या नगर परिषदेचा एक रेकॉर्ड उचलून पाहू शकता की आत्तापर्यंत एकाही गोरगरीब आदिवाशांना शहरी अंतर्गत घरकुल भेटलेलं नाही. हे मी बोलत नाही, हा रेकॉर्ड बोलतोय. आदरणीय पत्रकार महोदय, तुम्हालाही माझं असं आव्हान असेल की तुम्ही स्वतः इथं बाईट घेऊ शकता. इथलच्या इंजिनियरची, जे DPDCचं जे प्लॅन तयार करतात त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता की आत्तापर्यंत किती आदिवाशांना घरकुल भेटलेलं आहे. परंतु हे सर्व जबाबदारी घेऊन आदरणीय नामदार लोणीकर साहेबांनी ज्याप्रमाणे गोरगरिबांचं भलं करण्यासाठी कुठलीही जातपात द्वेष न बाळगता त्यांनी फक्त या गोरगरिबांचं भलं हो, यांनाही हक्काचे घर भेटो. नरेंद्र मोदी यांचंच स्वप्न आहे की सर्वांना हक्काचे घर भेटले पाहिजे. त्याच अनुषंगाने आमदार लोणीकर साहेबांनी हा प्रयत्न केला आणि थोड्याच दिवसात हे जे काबीज नाव आहे ते हटून लोकांची हक्काची जागा भेटेल, लोकांना हक्काचे घर भेटतील. धन्यवाद. नमस्कार, मी सावता सुभाषराव काळे. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचं तालुका संघटन सरचिटणीस म्हणून दायित्व आहे. नामदार लोणीकर साहेबांच्या सूचनेनं मला सांगताना आनंद होतो की मागील गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून नामदार लोणीकर साहेब ज्यावेळी विविध शासकीय आढावा बैठकीमध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी आढावा घ्यायचे, तर आमचे मित्र ॲडव्होकेट सुरेशराव काळे, आम्ही सर्वजण व आमचे मित्र नरेश कांबळे, आम्ही सर्वांनी मिळून अनेक वेळा हा प्रश्न उचलला आणि त्यावेळेला नामदार लोणीकर साहेबांनी त्याला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरामध्ये असे काही नगर आहेत, कॉलनी आहेत, जसं की क्रांतीवीर बिरसा मुंडा नगर आहे, नागसेन नगर आहे, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे नगर आहे, त्याच्यानंतर इंदिरा नगर आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं प्रबुद्ध नगर आहे. इथं जे काही गोरगरीब वंचित बांधव या ठिकाणी राहतात, जात कुठली असो, पंथ त्यांचा त्या ठिकाणचा कुठलाही असो, पण हे गोरगरीब जे लोक आहेत यांना गेल्या अनेक वर्षापासून शबरी माता योजना आहे, रमाई आवास योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर अशा विविध जे काही घरकुलाच्या योजना आहेत ती योजनापासून गेल्या अनेक वर्षापासून हे गोरगरीब बांधव वंचित होते. काय झालं, पाठीमागं शासकीय बैठकीमध्ये नामदार लोणीकर साहेबांनी
2018चा GR आणि 2022चा GR शासनाच्या त्या ठिकाणी समक्ष लक्षात आणून दिला. लोणीकर साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सूचना दिल्या की हे सगळं असतानासुद्धा 30 वर्षापासून हे सूडबुद्धीचं राजकारण जे काही सुरू आहे हे कुठंतरी माननीय SDM साहेबांच्या लक्षात आणून दिलं. त्या ठिकाणी असणारे त्यावेळेचे CO उकिरडे साहेब आणि ही सगळी प्रक्रिया गेल्या 6 महिन्यापासून चालू होती आणि मध्ये वेळोवेळी SDM साहेबासोबतही या विषयाच्या नामदार लोणीकर साहेबांनी बैठका लावल्या. त्याच्यानंतर मागील काही काळापूर्वी महाराष्ट्र शासनाचा परत एक नवीन GR आला आणि त्या GRमध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख झाला की ह्या गोष्टीला काबीज हा शब्द जो आहे हा कायमचा नागरिकांच्या जिथं ते 30-30, 40-40 वर्षापासून वास्तव्यास आहेत. 2011 पूर्वीचे त्यांच्याकडे जे काही दाखले असतील, जसं का आता यांनी सगळं त्या दाखल्यांचा उल्लेख केला, हे सगळे दाखले गोरगरीब बांधवांना आमची विनंती आहे आपण त्या अर्जासह सगळे कागदपत्र पुरावे द्या. तुम्हाला मालकी रिव्हिजन भेटून देण्यासाठी प्रशासन त्या ठिकाणी तत्पर आहे. नामदार लोणीकर साहेबांनी पूर्ण प्रशासनाला ह्या विषयाकडे केंद्रित करून त्यांना सूचना देण्यासाठी भाग पाडलेला आहे. त्याच्यानंतर आज विविध जे काही समाज बांधव या घरांपासून स्वतःच्या मालकी रिव्हिजनपासून वंचित होते, त्यांना हे काबीज शब्द हटल्यामुळं त्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळेल आणि हक्काचं घर मिळाल्यानंतर त्या घराचं बांधकाम करत असताना त्यांना बँकेचं लोन जर घ्यायचं असेल तर त्यांना ते मालकी रिव्हिजन त्या ठिकाणी कामी येणार आहे. विविध शासकीय योजनांसाठी त्यांना ते कागदपत्र म्हणून त्या ठिकाणी ते कामी येणार आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.